महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले। काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला। आता त्या पराभवावरून महायुतीमधील नाराजी समोर येऊ लागली आहे। कर्जत जामखेडमध्ये महायुतीमधील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांचा केवळ 1243 मतांनी पराभव झाला। पवार कुटुंबातील रोहित पवार या मतदारसंघात विजय झाले। मतदारसंघात युतीचा धर्म पाळला गेला नाही, माझा बळी दिला गेला, कुटुंबात घोषित करार झाला होता, हे आता सिद्ध झाल्याचे राम शिंदे यांनी म्हटलंय। त्यामुळे महायुतीमधील नाराजी नाट्य आता समोर आलंय। राम शिंदे नेमकं काय म्हणाले तुम्हीच पहा। आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे मीडियामध्ये स्टेटमेंट आलेलं आहे, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक लागण्यापूर्वीच कौटुंबिक अघोषित एक करार झाला होता। किंबहुना कर्जत जामखेडच्या संदर्भामध्ये माझ्या विरोधी एक कट रचला गेला होता, त्याचा मी बळी ठरलो, त्याचा आज प्रत्यय आलेला आहे। मला या गोष्टी ज्ञात होत्याच, परंतु विश्वास बसत नव्हता। परंतु दोन गोष्टी माझ्या निश्चितपणे लक्षात आल्या। वारंवार मी महायुतीचा धर्म पाळण्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठाकडे, पक्षाकडे, अजितदादांकडे मागणी करत होतो। परंतु आज स्वतःच अजितदादांनी सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं। याचा अर्थ हा नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला। आणि दुसरं, जे आमदार रोहित पवार स्वतःला या राज्याचे भावी मंत्री, भावी मुख्यमंत्री समजतात, त्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःचा आणि कुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला नाही, त्याचाही प्रत्यय आला। आणि एकूणच या सगळ्या राजकीय सारीपाटामध्ये झालं त्याचा मी बळी ठरलेलो आहे। अजित पवार यांचं वक्तव्य समोर आलंय, त्यावरून कर्जत जामखेडमध्ये माझा बळी गेला हे सिद्ध झालंय। मला हे माहिती होतं, पण त्यावर विश्वास बसत नव्हता, असं राम शिंदे म्हणाले। ते पुढे म्हणाले की अजितदादा आज बोलले की मी त्या सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं। आता हे उघड झालंय, रोहित पवार यांनी मतदाराचा हक्क बजावला नाही। महायुतीचा धर्म पाळणे अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही। रोहित पवार बारामतीमध्ये येऊ नये आणि अजित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये येऊ नये। पवार कुटुंबात घोषित करार झाला होता, त्यामुळे खूप कमी मतांच्या फरकाने मी पडलोय, मी कटाचा बळी ठरलोय, असं राम शिंदे म्हणाले। महायुतीच्या नेत्यांवर प्रश्न उपस्थित होणे हे महायुतीसाठी चांगले नाहीये। या मतदारसंघाची फेर मतमोजणी करण्याचा मी अर्ज केला होता, पण तो त्यावेळी फेटाळला होता। त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करणार आहे। माझ्यासमोर मोठी बलाढ्य शक्ती होती। महायुतीच्या लोकांबरोबर असं होत असेल तर ते बरोबर नाही, असं राम शिंदे यांनी म्हटलंय। कराडमधील प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली आहे। यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना जोरदार टोला लगावला। ते म्हणाले, ठाण्यात थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं। त्यावर रोहित पवार म्हणाले, अहो तुमची सभा झाली असती तर निकाल वर खाली झाला असता। या ठिकाणी 1,27,676 मते रोहित पवार यांना तर राम शिंदे यांना 1,26,433 मते मिळाली। म्हणजेच 1,243 मतांनी रोहित पवार विजयी झाले। आता राम शिंदे यांच्या या वक्तव्यावर, यांच्या या भाषणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। आणि आतापर्यंत बोल भाऊ आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।